कोल्हापुरात बनावट क्राईम ब्रँच पोलिसांचं धुमाकूळ, कामगाराचे अपहरण करून मारहाण, रोकड लुटली. कोल्हापूर शहरात गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करून एका सेंट्रिंग कामगाराचे अपहरण करण्यात आले आणि त्याला बेदम मारहाण करून रोकड लुटल्याची गंभीर घटना उघडकीस आली. करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील योगेश तानाजी कांबळे हे सेंट्रिंग कामगार सोमवारी रात्री उशिरा कामावरून कोल्हापुरात आले होते. लक्ष्मीपुरी परिसरात ते पोहोचताच मोटारीतून आलेल्या 2 भामट्यांनी त्यांना अडवले. स्वतःला क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात घेऊन जातो असे सांगून त्यांना जयंती नाल्याजवळ नेण्यात आले. यानंतर सुरू झाली अमानुष मारहाण. कामगारांची झडती घेऊन 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याचे सांगताच आरोपींनी त्यांना गाडीतच बेदम मारहाण केली आणि खिशातील 5,000ची रोकड हिसकावून घेतली. इतक्यावरच थांबले नाहीत. खानविलकर पंप कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुन्हा मारहाण करून शेवटी लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये सोडून आरोपी फरार झाले. घटनेनंतर पीडित कामगाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या प्रकरणात सूरज अरुण पाटील या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. कोल्हापुरात बनावट पोलीस बनून गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होत असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.